राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. ही निवडणूक विकसित महाराष्ट्रासाठी आहे. ही निवडणूक विकसित नांदेडसाठी आहे. आणि ही निवडणूक नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या माध्यमातून ट्रिपल इंजिन, केंद्रातलं इंजिन, राज्यातलं इंजिन आणि नांदेडचं इंजिन, हे तिन्ही इंजिन मिळून एक पॉवरफुल ताकदीने नांदेडचा विकास करण्याकरता मोदी साहेब कटिबद्ध आहेत. आमचे मुख्यमंत्री देवा भाऊ कटिबद्ध आहेत. आम्ही सर्व उमेदवार घेऊन ट्रिपल इंजिनच्या या सहकार्याने आपल्या गावाचा विकास जो मागे आम्ही केला त्याच्यापेक्षा अधिक गतीने आगामी काळामध्ये नांदेडचा चेहरा मोहरा बदलला त्याच्यापेक्षा अधिक वेगाने आपण या ठिकाणी आगामी काळामध्ये काम करणार आहोत. मित्रांनो, डीबी सावंतांनी मगाशी या ठिकाणचा या सगळ्या बाजूच्या आसपासच्या भागामध्ये इनाम जमिनीचा विषय होता, तो आमच्या बावनकुळे साहेबांनी झटक्यात सोडवला. जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. की तातडीने निर्णय घेणारे आमचे शक्तिमान देवाभाऊ आहेत आणि महसूल मंत्री बावनकुळे आहेत. तर करणारा माणूस महत्वाचा आहे, निर्णय घेणारा माणूस महत्वाचा आहे. आपल्या समोर उमेदवार जबरदस्ती काय उभे केलेत, म्हणजे अधिकृत कोण आणि अनधिकृत कोण हेच कळला मार्ग नाही. शिवसेनेच्या उमेदवार आता तुम्ही पाहाल वार्ड नंबर 3 मध्ये जो आपला विमानतळ सांगवीचा भाग आहे, शिवसेनेचे किती उमेदवार आहेत? 2. एक अधिकृत आणि दुसरा अनधिकृत. 3 आमदार अनधिकृत उमेदवाराचा प्रचार करतात आणि एक आमदार अधिकृत उमेदवाराचा प्रचार करतात. नेमका कोण? नेमका उमेदवार कोण? लोकांना हेच कळायला मार्ग नाही आहे. आधी आम्हाला शिव्या घालत होते, आता एकमेकाला शिव्या देणं सुरू झालेलं आहे. आता तुम्ही विचार करा, अशी जर मंडळी तुम्ही निवडून दिली तर तुमच्या भागातल्या विकासाच्या कामाला 3-3, 4-4 आमदार जर वेगवेगळी भूमिका असेल तर नांदेडचा खेळ खंडोबा झाल्याशिवाय राहणार नाही. राज्याचा प्रमुख ज्यावेळेस सांगतो, राज्याच्या प्रमुख ज्यावेळेस फाईलवर सही करतो, तो निर्णय अंतिम असतो. मी राज्याचा मुख्यमंत्री होतो, प्रमुख होतो, नांदेडच्या विकासाच्या एक कामाला सह्या करत गेलो आणि नांदेडच्या विकासाला गती मिळाली, पुढे गेलो. नांदेड आज लोक अपेक्षेने पाहतात, चांगली कामं सुरू आहे, उत्तम कामं सुरू आहे. रोज खा मटन परंतु कमळावर दाबा बटन, एवढं काम करा. बटन खाल एकाचं दुसरे मतदान दुसरीकडे असं काय भांडण, असं हे काय मटन देणार नाही. त्यामुळे हे सगळे आपले उमेदवार या भागातले उत्तम काम करणारे आहेत. तुम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे. सगळ्यात मोठा तुमचा नगरसेवक अशोक चव्हाण उभा आहे तुमच्या समोर. हा सेवक मी तुमचा सेवक आहे. या महापालिकेमध्ये सत्ता मला द्या, माझ्या पक्षाला द्या. यांचा कान सुद्धा मी पकडू शकतो, यांना उडबैस करायला लावू शकतो. तुमच्या समोर काम त्यांनी केलेच पाहिजे, ही माझी गॅरंटी आहे, देवा भाऊंची गॅरंटी आहे, बावनकुळे साहेबांची गॅरंटी. हे काम करतील. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.